नमस्कार, मी सचिन शिंदे। आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल। आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे। पहलगाम हल्ल्यातील निष्पाप पर्यटकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले। मध्यरात्री 1च्या सुमारास सैन्य दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील 9 दहशतवादी ठिकाणी उद्ध्वस्त केली। त्यात कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाचा खात्मा झाला आहे। अझहरच्या कुटुंबातील 14 लोकांना यमसदनी धाडण्यात सैन्य दलाला मोठे यश आले आहे। अझहरच्या घरावर हल्ला झाला। या हल्ल्यात मसूद अझहर मारला गेला की नाही याबाबत स्पष्टता नाही। पाक माध्यमांनी ही बातमी समोर आणली आहे। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झालेल्या हवाई हल्ल्यात मसूदच्या दहशतवादी तळालाही उद्ध्वस्त केले आहे। त्यात दहशतवादी मसूदचा भाऊ रहूब अझहर गंभीर जखमी झाला आहे, तर मृतांमध्ये मसूद अझहरचा आणखी एक भाऊ आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रहूब अझहरचा मुलगा हुजैफा याचा समावेश आहे। रहूबची बायकोही हल्ल्यामध्ये ठार झाली आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।